गॅसचा तुटवडा आणि दरवाढीच्या विरोधात इचलकरंजीत काँग्रेस आक्रमक. प्रांताधिकारी कार्यालयासमोर केली निदर्शने. महागाईने सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण बनले असताना केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने एलपीजी गॅसच्या किमती वाढवून पठाणी लूट चालवली आहे. त्यामुळे घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात झालेली दरवाढ तात्काळ मागे घेण्यात यावी अशा मागणीचे निवेदन इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना देण्यात आले. तत्पूर्वी दरवाढीच्या विरोधात जोरदार निदर्शने करत यासंदर्भात सकारात्मक निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. निवेदनात केंद्र सरकारने नुकतीच घरगुती गॅस सिलेंडर दरात 60 रुपये व व्यावसायिक गॅस सिलेंडर दरात 114 रुपयांची भरमसाठ वाढ केलेली आहे. मुळातच आखाती देशातील युद्धाचे गंभीर परिणाम आपल्या देशास भोगावे लागत असल्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनमानावर प्रतिकूल परिणाम होत आहे. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली यूपीए सरकारने आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किमती वाढल्या तरी त्याचा बोजा सामान्य जनतेवर पडू दिला नव्हता. सबसिडी देऊन जनतेला महागाईचे चटके बसू दिले नाहीत. यूपीए सरकारच्या काळात घरगुती सिलेंडर 400 रुपयांना मिळत होते. आता एका गॅस सिलेंडरसाठी 900 रुपयांपेक्षा जास्त मोजावे लागत आहेत. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीही 1900 रुपयावर गेल्या आहेत. किमती वाढवल्याने व त्याचे रेशनिंग केल्याने खाद्यपदार्थाचे भावही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. गॅस टंचाई नसल्याचे सरकार सांगत असले तरी वस्तुस्थिती वेगळी असून सर्वसामान्य जनता तसेच हॉटेल्स, खानावळी, खाद्यपदार्थ बनवणारे व बनवून विकणारे छोटे व्यावसायिकांना सिलेंडर विना अडथळा सहज उपलब्ध होईल याची व्यवस्था करावी, तसेच सिलेंडरची दरवाढ कमी करावी असे म्हटले आहे. यावेळी प्रदेश सचिव शशांक बावचकर, शहराध्यक्ष संजय कांबळे, बाबासाहेब कोतवाल, विद्या भोपळे, सावित्री हजारे, शुभांगी मुसळे, लक्ष्मी नलवडे, शुभांगी बोंगार्डे, युवराज शिंगाडे, प्रमोद खुडे, हारून खलिफा, रविराज पाटील, सचिन साठे, अर्णा कांबळे, रवी वासुदेव, अनिल पचिंद्रे, पोपट शिंदे, राशीद ढालाईत, ताजुद्दीन खटीब, प्रमोद नेजे, अरविंद धरणगुत्तेकर, रमजान शिकलगार, पवन शिंदे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी.